नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. दिकादीदीचा होता रात्री बड्डे. मग आम्ही गेलो दिकादीदीच्या बड्डेला. स्वामीचं काय चाललं आहे बघा. दिकादीदीला केक भरवायचं. तिच्या पहिल्या बड्डेला तिला कळत नव्हतं, पण आता थोडं थोडं कळतं आहे. केक, बड्डे, टाळ्या वाजवायचं वगैरे. आता दुसऱ्या बड्डेपर्यंत चांगलं समजेल तिला. आणि दिकादीदीने अशी काय रांगोळी काढली होती, इतकी सुंदर रांगोळी काढली होती ना. मग म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी. खूप सुंदर रांगोळी काढली होती. नंतर जेवण वगैरे करून, गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला 3रा. मग नंतर जेवण वगैरे करून अशी शेकोटी चालली होती सगळी चिल्लर गँगची आमच्या. मग आम्ही पण गेलो थोडं शेकायला. आणि सकाळी मला जायचं होतं स्वामींना वॅक्सिन द्यायला 1.5 वर्षाचं. तर मी पटापटा काम उरकून घ्यावं म्हणलं, तर हे वादळाने काय करून ठेवलं आहे बघा. अख्खी नेल पॉलिशचं झाकण काढून त्याच्यावर खेळत बसली होती आणि मला म्हणत होती. मग आम्ही उरकलं, आवरून निघालो. आहो आले होते, चल म्हणले उरकले का. मी म्हणलं हो चला. मग निघालो होतो आम्ही. आता काय माहिती किती रडते आणि काय नाही, भीतीच वाटत होती मला तर. मग वॅक्सिन वगैरे दिलं. मग आम्ही येते तर आलो दादाभाऊच्या घरी. मग चहा वगैरे घेतला आणि नंतर मग थोड्या वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या. स्वामीने तिथं खूप छान खेळत होती, कारण तिथं स्वामींना हंबा दिसत होता ना, त्यांच्यात म्हशी आणि गाई आहेत आणि खूप छान पटंगण पण आहे तिला खेळायला. मग ती चांगली खेळत होती तिथं. मग थोड्या वेळ तिला पण खेळू दिला आम्ही. आणि नंतर मग आलो घरी. आणि शुक्रवार होता आज, बाजार येवतचा आमच्या. मग आमच्या हाव गेले होते बाजार आणायला शुक्रवारचा. मग येताना कांदे आणि लसूण वगैरे संपला होता, मग सगळं घेऊन आले होते. कांदे त्यांना थोडे आण म्हणले तर डायरेक्ट 10 किलो कांदे घेऊन आलेत. व्हिडिओला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग.